वाईट दिवसात काय करायचं? अतिशय सुंदर स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आजचा संदेश प्रत्येकासाठी आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट दिवस येतोच. कधी मन तुटतं, कधी विश्वासघात होतो, कधी पैसा कमी पडतो, कधी आपलेच लोक दूर जातात. अशा वेळी आधार कोणाचा घ्यायचा? वाईट दिवस का येतात? भक्त हो, वाईट दिवस शिक्षा नाहीत, ते शिकवण असतात. वाईट दिवस आपल्याला मजबूत बनवतात. खरे लोक ओळखायला शिकवतात. आपलं कोण, परक कोण याची जाणीव करून देण्यासाठी वाईट दिवस आपल्या आयुष्यात स्वामी स्वतःच पाठवतात. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात. वाईट दिवसात सर्वात आधी काय करायचं? मित्रांनो, सर्वात आधी म्हणजे घाबरायचं नाही, कारण वाईट वेळ कायम राहत नाही. आज अंधार आहे, उद्या प्रकाश येणारच, हे ठरलेलं असतं. स्वामी सांगतात, शांत राहा. वाईट दिवसात घाईने निर्णय घेऊ नका. रागात बोलू नका, कोणाशी भांडू नका. शांत राहणं म्हणजे हार नाही. शांत राहणं म्हणजे आपली ताकद असते. शांत राहण्यातच आपण पुढच्याला उत्तर देऊन टाकतो. मन तुटलं असेल तर काय करायचं? भक्त हो, स्वामी सांगतात, मन दुखावलं की लोक एकटे पडतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही कधीच एकटे नसता. डोळे बंद करा, स्वामींचं नाव घ्या, त्यांचं नामस्मरण करा आणि मनात बोला, स्वामी माझी काळजी घ्या, मला एकट्याला सोडू नका. मग बघा, तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचार यायला लागेल. लोक सोडून गेले तर काय करायचं? सगळे कायमचे नसतात. काही लोक फक्त वेळेसाठी येतात. जे खरे असतात ते कठीण वेळेत देखील आपल्याला साथ देतात, कठीण वेळेत देखील दिसतात. आणि जे आपले खरे नसतात, जे आपल्याला स्वार्थासाठी आपल्याजवळ आले असतात, ते लोक आपल्या वाईट वेळेत आपल्याला सोबती करत नाहीत. पैशाची अडचण असेल तर काय करायचं? कधी पैसा कमी पडतो, पण आशा सोडू नका. काम करत राहा, मेहनत करत राहा. वाईट वेळ मेहनती लोकांना जास्त दिवस थांबवू शकत नाही. वाईट वेळ मेहनती लोकांपासून त्यांचं यश हिरावून घेऊ शकत नाही. भीती वाटत असेल तर काय करायचं? भीती येणं नैसर्गिक आहे, पण भीतीवर उपाय, विश्वास, स्वतःवर विश्वास, स्वामींवर विश्वास, वेळ बदलणार यावर विश्वास. वाईट दिवसात लोक काय चूक करतात? मित्रांनो, स्वामी भक्तांनो, वाईट दिवसात लोक जास्तीत जास्त काय विचार करतात, तो म्हणजे जास्त विचार करत राहतात. स्वतःला दोष देतात. मी असं केलं नसतं तर ते बरं झालं असतं. जर तरच्या गोष्टी जास्त प्रमाणात करतात. चुकीचे निर्णय घेतात. नकारात्मक लोकांचं ऐकतात. ह्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने टाळा. वाईट दिवसात काय करायला हवं? वाईट दिवसांमध्ये आपल्या स्वामींचं नामस्मरण घ्या. स्वामी नाव घ्या, शांत राहा, मेहनत सुरू ठेवा, चांगले लोक जवळ ठेवा, स्वतःवर प्रेम करा. स्वामी भक्तांची ओळख. खरा स्वामी भक्त वाईट वेळेत तुटत नाही. रडतो पण हार मानत नाही. पडतो पण पुन्हा उठतो. लक्षात ठेवण्यासारखा स्वामी मंत्र. जे जातं ते कायमचं नसतं. जे मिळतं ते कायमचं नसतं, पण स्वामींची साथ कायम असते. वाईट दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतात. आज तुम्ही दुःखी आहात, कदाचित हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असू शकेल. स्वामींचा शेवटचा संदेश. स्वामी म्हणतात, भक्त हो, वाईट दिवसात स्वतःला सोडू नका, विश्वास सोडू नका, प्रार्थना सोडू नका. जीवनात काहीही झालं तरीही लक्षात ठेवा, वाईट दिवस कायम नसतात, पण स्वामींची कृपा कायम असते. भक्त हो, जीवनात कितीही वाईट दिवस आले, कितीही लोक सोडून गेले, कितीही अडचणी आल्या, एक गोष्ट कधी विसरू नका, तुम्ही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक दुःखात, प्रत्येक अश्रूत, प्रत्येक संकटात, प्रत्येक क्षणामध्ये तुमच्यासोबत उभे आहेत ते म्हणजे स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा, मेहनत करत राहा. आजचा वाईट दिवस उद्याच्या चांगल्या आयुष्याची, चांगल्या भवितव्याची सुरुवात असू शकतो. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा. जर तुम्ही मेहनत केलीत, प्रार्थना केलीत, तर तुमच्या वाईट काळात, तुमचा वाईट आजचा काळ असेल, पण उद्याच्या भविष्याची, उद्याच्या यशाची ती खरी गुरुकिल्ली असेल. त्यामुळे वाईट काळात प्रार्थना सोडू नका, मेहनत करणं बंद करू नका. मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा संदेश इतरांपर्यंत पोहोचायला हवा, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शेअर करा. अशा स्वामी संदेशांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. भेटूयात अशाच उद्याच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद.